गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या मागण्यांसाठी परीट धोबी समाज सातत्यानं शासन दरबारी पाठपुरावा करतोय, पण सरकारकडून त्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष होत असल्याचं समाजाचं म्हणणं आहे. या पार्श्वभूमीवर 10 ऑक्टोबर 2025 रोजी राज्यातील सर्व जिल्हाधिकारी आणि तहसील कार्यालयांना समाजाच्या वतीनं एकाच वेळी निवेदनं देण्यात आली होती. निवेदनातून अनुसूचित जातीच्या सवलती पूर्ववत देणं, संत गाडगेबाबा आर्थिक विकास महामंडळ तात्काळ कार्यान्वित करणं, बलुतेदार समाजाला विशेष मागासवर्गाचा स्वतंत्र दर्जा देणं, राष्ट्रसंत गाडगेबाबांना भारतरत्न देण्यासाठी शिफारस करणं, रजक धोबी समाजाला सफाई कामगारांसाठी लागू असलेल्या सुविधा देणं आणि तेलंगणाप्रमाणे ओबीसींमध्ये विशेष दर्जा देणं या समाजाच्या मुख्य मागण्यांकडे लक्ष वेधण्यात आलं होतं. मात्र अद्याप या मागण्या मान्यच झालेल्या नाहीत. त्यामुळे समाजानं 8 डिसेंबरपासून नागपूरला बेमुदत साखळी धरणं आंदोलन छेडण्याचा इशारा दिलाय. महाराष्ट्र राज्य परीट धोबी सेवा मंडळाचे जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट अभिजित सांगावकर यांनी आज पत्रकार बैठकीत ही माहिती दिली. या पत्रकार बैठकीला शशिकांत परीट, सागर परीट, वसंत वाठारकर, संभाजी सायेकर, रामचंद्र परीट, सुरेश परीट यांच्यासह परीट धोबी समाजाचे पदाधिकारी उपस्थित होते.